सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपण ज्यांनी ओम शिवरूपाय विद्महे लहानुजी देवाय धीमहि तन्नो सूर्योपासक प्रचोदयात हा मंत्र विकसित केला आणि आज महाराजांचा हाच मंत्र अतिशय प्रचलित झालेला आहे. तर असे रामदादा आसरे यांचे अनुभव आपण ऐकणार आहोत. श्रावण शुद्ध पौर्णिमा हा दिवस टाकरखेडवासियांच्या नित्यस्मरणात राहणारा आहे. केवळ टाकरखेडवासी यांनाच नव्हे तर पूर्ण विदर्भवासियांच्या स्मरणात राहील असाच हा रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणींच्या पवित्र प्रेमाचा उत्सव. भाऊ बहिणीकडे जाऊन अथवा बहीण भावाकडे जाऊन राखी बांधते, आनंदाला उधाण येते. नेमकी हीच आनंद पर्वणी साधून टाकरखेडचे शिवस्वरूप श्री लहानूजी महाराज इहलोकी लौकिक कार्य संपवून ब्रह्मपदी विलीन झाले. देह समाधीत विसावला. सन 1971 वर्षापूर्वीचा हा इतिहास आजही ताजा वाटतो. तो दरवर्षी ह्या तिथीला समापन दिवस येईल ह्या क्रमाने पुण्यतिथी उत्सव उत्साहाने साजरा करून असंख्य लहानू सेवक नतमस्तक होतात. श्री लहानूजी महाराजांचे संपूर्ण जीवन केवळ परोपकारार्थ संता विभूतया ह्या उक्तीनुसार व्यतीत झाले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारे ह्या संतोक्तीनुसार त्यांचे कार्य चालते. त्यांचे आचरण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ह्या उक्तीनुसारच असल्याने अवघी जनता त्यांच्या पायाशी नतमस्तक होते, विनम्र होते, वंदन करते. टाकरखेडचे श्री संत लहानूजी महाराज तहयात दुरितांचे तिमिर जावो ह्या उद्देशाने येणाऱ्या प्रत्येक जीवाचे कल्याणच करीत गेले. त्यांच्या हयातीत महाराजांचे सेवेत असलेल्या भक्तांनी एक प्रसंग असा कथन केला की एकदा एक वरिष्ठ सरकारी अधिकारी श्री महाराजांचे दर्शनाला आलेत. श्री महाराजांचे मुख नेहमीप्रमाणे भिंतीकडेच होते. त्या अधिकाऱ्याने नमस्कार करताच महाराजांनी त्यांच्या पाठीवर काठीचा एक जोरदार तडाखा दिला. काठीचा प्रहार पाठीवर पडताच अधिकारी महोदयाची प्रतिष्ठा दुखावली व ते लागलीच परत गेलेत. पण 2 दिवसांनी तेच अधिकारी महोदय महाराजांचा सत्कार करण्यास हार तुरे प्रसादी पेढा आदी साहित्य घेऊन आलेत. महाराजांपुढे नतमस्तक झाले. हा अनुभव साक्षात्कार कसा घडला? त्या अधिकारी महोदयास वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होता. व्याधी होती, त्यामुळे ते त्रस्त झाले होते. पण श्री लहानूजी महाराजांचे काष्टप्रहाराने त्यांची ती व्याधी समूळ नष्ट झाली आणि ते दिव्यत्वाची एक प्रचिती तेथे कर माझे जुळती ह्या वचनानुसार महाराजांची पूजा सत्कार करण्यास आलेत. असे अनेक प्रसंग आहेत ज्यांनी ज्यांनी ते अनुभवले ते आजही गहिवरल्या अंतःकरणाने कथन करतात. देहसमाधीला या श्रावण पौर्णिमेला 54 वर्षे पूर्ण झालीत. पण आजही श्री महाराज अनन्य शरणागतावर तेवढ्याच आपुलकीने आपल्या कृपेचा वर्षाव करतात. त्यांची चिंता निवारण करतात. हातच्या कंकणाला आरसा कशाला? आपण यावे शरणागत होऊनी विनम्र होऊन निवेदन करावी आपली व्यथा, अडचण आणि प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. माझा स्वतःचा अनुभव, माझा मुलगा MPEd होऊन खाजगी शारीरिक महाविद्यालयात नोकरीला लागला. पण त्याला सरकारी महाविद्यालयातच नोकरी पाहिजे होती. जवाहर नवोदय विद्यालयात एकदा इंटरव्ह्यू देऊन आला, पण त्याची निवड झाली नव्हती. पुन्हा जाहिरात आली, पुन्हा अर्ज केला. इंटरव्ह्यू देऊन आल्यावर श्री लहानूजी महाराजांचे दर्शनाला आला. व्याकुळ होऊन विनवणी केली. एक प्रकारे हक्काने बोलू लागला. महाराज, मला 15 दिवसात नोकरीचा आदेश मिळायला हवा. आणि आश्चर्य म्हणजे 15व्या दिवशीच त्याला दापोली कोकणामध्ये जवाहर नवोदय विद्यालयात
कामावर रुजू होण्याचा आदेश आला. शिवपुराणात सांगितले आहे की ब्रह्मा विष्णू हे देव श्री शिवशंकराच्या संकल्पाने निर्माण झालेत. त्यांच्याकडे क्रमशः सृजन व पालन ही कार्ये सोपवली. त्यामुळे ते देव इंद्रादिकासह श्री शंकराला वंदन करतात. चंद्र आणि नाग विभूषित श्री शंकराचे मुखकमल अति प्रसन्न दिसते. अशा शिवाचे प्रतिरूप श्री लहानूजी महाराज आहेत. ओम शिवरूपाय विद्महे लहानूजी देवाय धीमहि तन्नो सूर्योपासक प्रचोदयात. हा लहानूजी गायत्री मंत्र निर्मितीची हकीकत ही मनोवेधक आहे. सन 1997-98 दरम्यान मंदिरात बिहारी मुलगा पुजारी म्हणून कार्यरत होता. एके दिवशी सायंकाळच्या आरतीनंतर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, महाराज जी का कोई गायत्री मंत्र नहीं है क्या? मी म्हणालो, मला याबद्दल काहीही माहिती नाही. कोणी म्हणताना ऐकला नाही किंवा त्याबद्दल कोणी बोलले सुद्धा नाही. एवढे ऐकून तो निघून गेला. मी अन्नदानाचे पत्र लिहित बसलेलो होतो. लिहिता लिहिता वरील शब्द कागदावर उमटत गेले. त्याच्या योग्यतेची ग्वाही श्री संत रघुनाथ बाबांनी दिली. नंतरच्या अधिक मासात जवळजवळ 30 लाख सामुदायिक जप झाला. होम यज्ञाने त्या मंत्राची सिद्धता झाली. तत्कालीन अध्यक्ष श्री भैयाजी पावडे यांची अनुमती घेऊन तो मंत्र श्री समर्थांचे महासमाधी स्थळावरील कमानीवर लिहिला गेला. तो मंत्र कमानीवर लिहायला श्री समर्थांचा एक मुस्लिम भक्त मिळाला. तो त्यावेळी मंदिरात 1.25 महिन्याचे व्रत करून राहण्यास आला होता. आर्वी तालुक्यातील नेरी येथील राहणारा होता. त्याला म्हटले की ह्या मंत्रात 30 अक्षरे आहेत. कमानीवर योग्य पद्धतीने ती लिहावी. तो म्हणतो, आसरे साहेब, ही जी कमान बनलेली आहे ती कमान फरशीचे 30 तुकड्यांनीच बनलेली आहे. अर्थात मनात विचार आला की श्री समर्थांनी कितीतरी वर्षापूर्वीच ह्या मंत्रासाठी स्थान निश्चित करून ठेवलेले होते. अशा तऱ्हेचे अनेकांचे अनेक अनुभव आहेत. आपणा सर्व लहानू भक्तांना जर अनुभव आले असतील, साक्षात्कार घडले असतील, तर कृपया श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा येथे लिखित स्वरूपात पाठवावे किंवा लहानूजी स्वानुभव या यूट्यूब चॅनलवरती कळवावे ही नम्र विनंती. श्री संत लहानूजी महाराज की जय. श्री संत लहानूजी महाराज की जय. लहानूदास राम आसरे.